सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय माता दी श्रोत्यांनो, आपण नवरात्रीच्या प्रवासात 7व्या दिवशी काल रात्री देवीची उपासना केली। तिच्या भीतीनाशक पण रक्षण करणाऱ्या रूपाने भक्तांना आत्मविश्वास आणि धैर्य दिले। आतापर्यंत पाहिलेल्या देवींचा संक्षिप्त उल्लेख करायचा झाल्यास, पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीच्या भक्तीने स्थैर्य आणि सामर्थ्य मिळालं। दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीच्या तपश्चर्याचं महत्त्व जाणलं। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या रौद्र पण रक्षण करणाऱ्या शक्तीचं स्मरण झालं। चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीच्या सर्जन शक्तीचा आशीर्वाद घेतला। 5व्या दिवशी स्कंदमाता देवीच्या मातृत्वाचा अनुभव घेतला। 6व्या दिवशी कात्यायनी देवीच्या पराक्रमाचं दर्शन झालं आणि 7व्या दिवशी काल रात्री देवीच्या अंधकार नाशक रूपाचं पूजन केलं। आता आपण आलो आहोत अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीच्या पूजेला। महागौरी देवी अत्यंत शुभ्र, तेजस्वी आणि सौम्य स्वरूपात दिसते। तिचा रंग पांढरट आहे, चेहरा शुद्ध आणि तेजस्वी, केस मऊ आणि काळजीपूर्वक सजलेले आहेत। तिच्या 4 हातात त्रिशूळ, डमरू, कमळ आणि वरदान देणारा हात आहे। ती बैलावर आरूढ असून तिचं तेज आणि सौंदर्य भक्तांच्या मनात विश्वास आणि शांती निर्माण करतं। कथेनुसार महागौरी देवीने आपलं पवित्र रूप धारण केलं कारण भक्तांच्या जीवनातील अंधकार, पाप आणि दुर्बलतेचा नाश करावा, जीवनात शुद्धता, मंगलमयता आणि सौख्य आणावं अशी इच्छा होती। एका गावात लोक पाप आणि नकारात्मकतेच्या मार्गावर गेले होते। त्यांचे जीवन दुःखमय आणि अंधकारमय झाले होते। त्यांनी देवीची प्रार्थना केली, देवी प्रकट झाली आणि त्यांच्या जीवनात प्रकाश, शुद्धता, शांती आणि आनंद निर्माण झाला। या घटनेतून आपल्याला समजतं की भक्ती आणि श्रद्धा, शुद्धतेनं जीवनातील अंधकार दूर केला जातो। अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीची पूजा अत्यंत पवित्र मानली जाते। भक्त सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करतात। देवीला पांढरी फुलं, दुग्धजन्य पदार्थ, नारळ आणि फळं अर्पण करतात। कमळ देवीला अर्पण करणे विशेष शुभ मानलं जातं। या देवीचा मंत्र आहे ओम महागौरे नमः। या मंत्राचा जप केल्याने भक्तांचे जीवन शुद्ध, मंगलमय, यशस्वी आणि समृद्ध होते। महागौरी देवी आपल्याला शिकवते की जीवन शुद्ध विचारांनी, शुद्ध कर्मांनी आणि भक्तीने घालावं। पाप, द्वेष, क्रोध आणि लोभ दूर करून जीवनात सौख्य, मंगल, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त करता येतं। तिच्या उपासनेनं भक्तांचे जीवन प्रकाशमय आणि सकारात्मक बनते। आरतीच्या सुरात भक्त खूप सुंदर आरती म्हणतात आणि देवीला प्रार्थना करतात, हे माते, आमच्या जीवनातील सर्व अंधकार, पाप आणि दुःख दूर करून प्रकाश, मंगल आणि सुख प्रदान करा। श्रोत्यांनो, आपण आज अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीचं पवित्र, शुभ्र आणि मंगलमय रूप पाहिलं। तिच्या कृपेने भक्तांचा जीवन प्रकाशमय, शुद्ध आणि समृद्ध होतं। पुढच्या दिवशी आपण पाहणार आहोत 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीचं स्वरूप, जी भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी, ज्ञान आणि यश देणारी आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय माता दी। माता महागौरी तुमच्या जीवनात शुद्धता, सुख, शांती आणि यश देवो, हीच प्रार्थना।